डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय दुपारच्या बातम्या आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सगळ्यात मोठी बातमी. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसते. कारण रोहित पवार ज्या कंपनीचे संचालक होते त्या ग्रीन एकर कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडी कडून सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ईडी कडून आता रोहित पवार ज्या कंपनीचे संचालक राहिलेले आहेत त्या कंपनीची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आता रोहित पवार यांच्या मागे सुद्धा लागणार का? रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्यात का? असे अनेक प्रश्नांवर चर्चा सध्या सुरू झाली आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार या कंपनीची ईडी कडून चौकशी सुरू झालेली आहे. रोहित पवार यांच्यासोबत राकेश वाधवान हे सुद्धा या कंपनीच्या संचालकपदी होते. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे गणेश ठाकूर यांच्याकडून जाणून घेऊयात. गणेश. कविता, काही दिवसांपूर्वी ईडीला एक तक्रार प्राप्त झाली होती ज्यामध्ये आरोप असे होते की रोहित पवार यांचे वाधवान यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत, त्याची चौकशी करण्यात यावी. आणि 2006 ते 2012 या कालावधीमध्ये रोहित पवार यांनी ग्रीन एकर्स रिसॉर्ट आणि रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड अशा एका कंपनीमध्ये ते डायरेक्टर होते आणि त्या कंपनीमध्ये त्यांनी जे आहे गुंतवणूक केली होती का डिरेक्टर म्हणून ते होते. त्यामध्ये एकूण 4 लोकांची नावं आहेत, जी नावं मी समोर दाखवतो. डॉक्युमेंट्स ईडी माझ्याकडे आहेत. लखमिंदर दयाल सिंग, धोंडू राम जडियार आणि अरविंद परशुराम पटेल. तक्रार अशी आहे की ग्रीन एकर्स मध्ये रोहित पवार यांच्यासोबत ही लोक डिरेक्टर म्हणून होते. यापैकी लखमिंदर दयाल सिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान जे अटकेत आहेत दोघांची अत्यंत जवळची व्यक्ती होती. HDIL हार्मनी मॉल्स कंपनी लिमिटेड आणि HDIL इन्फ्रा प्रोजेक्ट्स अशा कंपनीसह एकूण 11 ते 12 कंपनीजमध्ये लखमिंदर दयाल सिंग हे राकेश वाधवान सोबत पार्टनर होते. दुसरी व्यक्ती आहे धोंडू राम जैदर, हे देखील राकेश वाधवान सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे होते. आणि अरविंद पाटील हे देखील राकेश वाधवान सारंग वाधवान यांच्या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करत होते. या तिन्ही व्यक्तींचे रोहित पवार यांच्याशी संबंध कसे, तर या ग्रीन एकर्स रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तेही डायरेक्टर होते. तर तक्रार अशी आली की रोहित पवार या तिघांच्या माध्यमातून राकेश वाधवान यांच्याशी त्यांची जवळकी होती. राकेश वाधवान हे स्लीपिंग पार्टनर होते आणि हे सगळे मिळून ग्रीन एकर्स रिसॉर्ट रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम परदेशात पाठवली आहे. त्यामध्ये मोठी रक्कम बाहेरनं आली आहे, त्याचा हिशोब नाही. म्हणून या कंपनीचा चौकशी करण्यात यावी, याची ऑडिट करण्यात यावी, याच्या शेअर होल्डर्स आणि जे डायरेक्टर आहे यांची चौकशी करण्यात यावी. आणि राकेश वाधवान आणि रोहित पवार किंवा वाधवान कुटुंब आणि रोहित पवार यांचे संबंध कसे जोडले जात आहेत याबद्दल चौकशी करून पुढे कारवाई करण्यात यावी अशी तक्रार प्राप्त झाली होती. आणि ईडीनं या तक्रारीवर प्रिलिमिनरी इन्क्वायरी सुरू केली आहे. म्हणजे आता एक टीम नेमली गेली आहे जे या कंपनीबद्दल माहिती घेत आहेत, यांच्या संबंधांबद्दल माहिती घेत आहेत. या 3 लोकांविरुद्ध ज्यांचे राकेश वाधवानचे अत्यंत जवळचे संबंध आहेत त्याचे PMC आणि येस बँक मध्ये चौकशी झाली आहे त्या स्कॅम मध्ये. म्हणून रोहित पवारशी यांचे संबंध काय, थेट वाधवानचे संबंध होते का याची ईडी चौकशी करणार आहे. म्हणून PE सुरू केली गेली आहे आणि ईडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की PE मध्ये काही निष्पन्न झालं तर त्यानुसार पुढची कारवाई करण्यात येईल. म्हणजेच या अडचणी पुढे रोहित पवार यांच्या समोर येऊ शकतात. कारण ज्या अर्थी डॉक्युमेंट्स दिले आहेत, जे डॉक्युमेंट्स ईडी माझा आपल्या चॅनलवर दाखवत आहे त्यामध्ये 10 कोटींचे जे ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्या ट्रान्झॅक्शनची माहिती या कंपनीने दिली नाही किंवा ती लपवून ठेवली असे आरोप आहेत. म्हणून अनेक माहिती म्हणा किंवा डॉक्युमेंट्स या तक्रारीमध्ये दिले गेले आहेत, त्यावर ईडी आता चौकशी करते. म्हणून रोहित पवार यांची अडचण भविष्यात होऊ शकते असं आता तरी वाटतं. आता तरी दिसतंय, कारण प्राथमिक चौकशी ईडीनं सुरू केल्याची माहिती आहे. गणेश, तुम्ही राहाच आपल्यासोबत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे सध्या आपल्यासोबत आहेत. महेश जी, ईडी कडून चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती मिळते ग्रीन एकर या कंपनीच्या संदर्भात, तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? कारण रोहित पवार यांचं नाव समोर येते. आपल्या वाहिनीवरच मी आता हे चौकशीच्या संदर्भातली माहिती मला मिळत आहे. परंतु ईडीचा वापर हा राजकीय विरोधकांसाठी जास्ती केला जातोय, गेले अनेक वर्ष आपण पाहिलेले आहे. आणि आता कारण नसताना रोहित पवारांचं नाव त्याच्यामध्ये आणायचं, आता ते त्याच्यामध्ये संचालक देखील नाहीये आणि कुठेतरी पॉलिटिकली त्याला काय डॅमेज करता येतं का, पॉलिटिकली मायलेज मिळवता येतं का, असा त्याच्यातनं प्रयत्न साधारणपणे दिसतोय. तसेही विद्यमान ईडी सरकारच आहे आणि ज्यांना मागच्या काळामध्ये ईडीच्या नोटिसेस होत्या का त्यांच्या चौकशी झाल्या होत्या
त्यांनी आता सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्या त्या नोटीसी पण रद्द झाल्या आणि त्यांची चौकशी देखील बंद झाली. आणि आता ज्या खंबीरपणे महाविकास आघाडीचे जे आता विद्यमान नेते या ईडी सरकारचा किंवा भारतीय जनता पार्टीचा मुकाबला करत आहेत की त्यांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया देत आहेत किंवा महागाईवर बेरोजगारीवर बोलत आहेत, अशा सगळ्या लोकांना ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे. महेश टपासेजी, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधून तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. आणि पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडे. गणेश, रोहित पवार यांचं नाव समोर येतंय, राकेश वाधवान यांचं नाव समोर येतंय. एक, या दोघांमधले संबंध नेमके कसे राहिलेत, आणि दोन, की नेमका आरोप काय आहे ईडीचा, चौकशी नेमकी कशाच्या बाबतीत सुरू आहे? कविता, ह्या कंपनी संदर्भात एक तक्रार ईडीला प्राप्त झाली, ज्यामध्ये असं म्हटलं गेलं की रोहित पवार याच्यामध्ये डिरेक्टर होते आणि राकेश वाधवान, सारंग वाधवान यांचे इनडायरेक्ट संबंध या कंपनीशी आहेत. ते या कंपनीमध्ये कधीच पिक्चरमध्ये आले नाही, पण 3 व्यक्ती आहेत, लखमिंदर दयाल सिंग, त्याचबरोबर अरविंद पाटील आणि धोंडूराम जडियार, अशी 3 नावं आहेत. ह्या तीन व्यक्ती राकेश वाधवान, सारंग वाधवानच्या अनेक कंपनीमध्ये डिरेक्टर आहेत, अत्यंत जवळची लोक आहेत. या तिन्ही लोकांसोबत रोहित पवार यांनी ही कंपनी सुरू केली. जवळपास 7 वर्ष रोहित पवार या कंपनीमध्ये राहिले. आणि राकेश वाधवान मध्ये 2012 मध्ये ज्यावेळेस पहिली कारवाई किंवा चौकशी सुरू झाली त्यानंतर रोहित पवार बाहेर पडले, कारण त्यांचे राकेश वाधवान, सारंग वाधवान सोबत संबंध होते असा आरोप होता. आणि या आरोप किंवा ही तक्रार झाल्यानंतर ईडीनं यामध्ये पी सुरू केली आहे. आता यामध्ये जे डॉक्युमेंट्स दिले आहेत, ज्यामध्ये ऑडिट रिपोर्ट आहे, ज्यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स या कंपनीचे रिपोर्ट आहेत, फायनान्शियल 2012-2013चे रिपोर्ट दिले गेले आहेत, 14-11चे रिपोर्ट दिले आहेत, त्याचबरोबर NDR ऑडिट रिपोर्टही या कंपनीची दिली गेली आहे. आणि जे अॅन्युअल रिटर्न्स आणि बॅलन्स शीट्समध्ये 10 कोटींचा उल्लेख आहे. जे 10 कोटी इथे मी वाचतोय तर त्यामध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस लोन फंड्स किंवा सरप्लस असं दाखवून 10 कोटी रुपये मागवले गेलेत किंवा ते ठेवले गेले आहेत. तर यांची चौकशी केली जावी अशा प्रकारचे तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. ईडीचं म्हणणं आहे की आम्हाला तक्रार प्राप्त झाली, त्या आधारे आम्ही पी करतोय, प्रिलिमिनरी इन्क्वायरी, म्हणजेच कोणताही गुन्हा दाखल केला गेला नाही, पण इन्क्वायरी करू आणि इन्क्वायरीमध्ये जर काही तथ्य किंवा काही माहिती समोर आली तर त्या आधारे आम्ही पुढे काय करायचा हा निर्णय घेऊ. म्हणून सध्या तरी पी सुरू केली गेली आहे. म्हणून भविष्यामध्ये काय समोर आलं तर या कंपनी संदर्भात राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे रोहित पवारांचे खरोखर संबंध होते का, 2012 मध्ये रोहित पवार बाहेर का पडले, हे 3 लोक जे राकेश वाधवान, सारंग वाधवानचे अत्यंत जवळचे आहेत, त्यांच्यासोबत रोहित पवारांचे कसे संबंध होते, डिरेक्टर म्हणून त्या सोबत कसे आले, ही कंपनी कशी इन्कॉर्पोरेट केली गेली, या अनेक प्रश्नांची उत्तरं ईडीला आधी जाणून घ्यायची असतील. यामध्ये काही आर्थिक अनियमितता आहेत का, काही फायनान्शियल फ्रॉड्स किंवा ट्रान्झॅक्शन मध्ये काही अनियमितता आहेत का, याचाही चौकशी तपास केला जाईल आणि त्यानंतरच पुढे काय करायचं हे ईडी स्पष्ट करेल किंवा त्याच्यावर कोणता निर्णय घेण्यात येईल. पण तक्रार प्राप्त झाली, पी सुरू झाली, याचा अर्थ हेच की या संदर्भात चौकशी केली जाईल आणि भविष्यामध्ये काय होतं, काय निष्पन्न होतं चौकशीमध्ये, हे पाहणं महत्वाचं असेल. कविता, बरोबर आहे, चौकशी सुरू होईल आणि जर ही चौकशी सुरू झाली तर रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रश्न हाही आहे, यामध्ये रोहित पवार यांचंच फक्त नाव आहे की पवार कुटुंबियातली आणखी काही नावं येत आहेत. गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.